पण आपलं ठरलं होतं ना आप्पा, माझं नाव मध्ये येऊ द्यायचं नाही म्हणून. अरे हो, पण शक्तीने तिच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला लावली. कुठे कसं म्हणणार ना. हे बघ, ते सगळं जाऊन दे, विसरून जाते. तू इडली खा, तुझं डोकं शांत राहील. घे. आप्पा, इडली खाऊन राग शांत होणार आहे काय? तुम्हाला माहितीये, तुम्ही माझं नाव घेतलं म्हणून तुमच्या पोरीने आमच्या घरात येऊन राडा केलाय. शक्तीने परत तुझ्या कानाखाली लावली? हा, म्हणजे तुम्हाला तर माहितीये तुमची पोरगी कशी आहे. घरात आली, सरळ काही विचारलं पण नाही, डायरेक्ट नाना समोरच. तिच्या वतीने मी तुझी माफी मागतो. बस. आप्पा, तुम्ही माफी मागावी म्हणून मी इथे नाही आलेलो. तुम्ही कशाला माफी मागता उगाच? हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. लास्टच्या खेपेला त्या मुलीच्या घरावर दगडफेक केली होती. यावेळेस तिच्या घराचा होम पेटवायचंय. जमल ना? जमेल ना, म्हणजे जमायलाच पाहिजे. त्याच्यासाठीच तर आपण पैसे मोजलेत. काय रे? हो, काम होईल. घर चाळीत आहे तिचं. एका कानाच्या दुसऱ्या कानाला खबर होता कामा नये. कळलं का? वहिनी बॉस, ऍज अ होत करून येता म्हणून मी तुम्हाला सांगतो, घर चाळीत असू दे किंवा चंद्रावर असू दे, त्या घराची राख रांगोळी झाल्याशिवाय हे लोक माघारी येणार नाहीत. काय रे? हो. अरे टेन्शन घेऊ नका ना. कसं आहे, दिवाळीचे दिवस आहेत. उद्या टीव्हीवर बातमी येऊ शकते, अमुक अमुक घरावर अमुक अमुक पटाका पडला आणि घराची राख रांगोळी झाली. आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन माझ्याकडे जबरदस्त टायटल डोक्यात आलंय, घराला आग लागून घर झालं खाक आणि माणसांची झाली राख. हे कसं वाटलं? प्रिन्स, तुम्ही तर 2-3 दिवसांनी येणार होतात ना, मग एवढ्या लवकर? बरं झालं लवकर आलं, नाहीतर इथे खूप मोठे कांड होणार होते तुमच्या हाती, असं दिसतंय. आता ते काम करायचं होतच ना, आज न उद्या, मग ते आता करू ना. आणि कोणाला कळणार सुद्धा नाही. बॉस, मी काय म्हणतो, काम एकदम सफाईदारपणे होणार. हा. तुला काय बोललो होतो, जरा शांत राहा, आत्ता काही करू नकोस, वातावरण थंड होते. असली घाई असते का तुला? हो, काय बोलते तुम्ही? ती जर पोरगी जिवंत राहिली ना, तर वातावरण अजून गरम होईल, तापेल. कसं लक्षात येते तुमच्या? कळत नाही मला. त्या मुलीचं तू घर जाळलंस आणि ती वाचली तर काय करणार आहेस तू? आपली कंप्लेंट करायला पोलिसांकडे गेली तेव्हा काय करणार आहेस तू? पोलिसांचा आपल्यावरच संशय येईल. मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचलीये केस, तुला कळतंय का? कुठलंही काम करायच्या आधी डोकं शांत का नाही ठेवत तू? डोक्याचं तर भोगा करून ठेवते पोरीनं माझ्या. कसं शांतावर विचार करू मी? ठीक आहे, तुम्ही आता आलात ना, सांगा आता काय करायचं ते. सांगितलं होतं, पेशन्स ठेवायला सांगितलं होतं तुला. शांत राहा. घर जळायचंय. आगीने किती नुकसान केलंय हे आठवतंय ना तुला? उगाच आगीशी खेळू नकोस. अरे पण माझ्या लेकीमुळे तुला त्रास होतो म्हटल्यावर मला सॉरी म्हणायला लागेलच ना. का कोण जाणे आजकाल ती एवढा टोकाचा विचार का करते कळत नाही. आप्पा, सांबार देतो. हा आप्पा, तुम्ही कशाला कष्ट घेताय? आपण गप्पा मारू ना. शक्ती बाळा, शिवाला सांबार दे. तुम्हीच द्या. शक्ती बाळा, गिरायकाशी प्रेमाने बोलावं, उगा सकाळी सकाळी चिडचिड करू नकोस. एक तर आधीच तू त्या गरीब मुलाच्या कानाखाली मारलीयस, ते सुद्धा चौथ्यांदा. इतकं असूनही त्याने आपल्याशी असलेलं गिरायकाचं नातं तोडलं नाही बघ. वाढ त्याला सांबार. अप्पा, एक गिराईक गेला ना तर दुसरा येईल, नुकसान नाही होणार आपलं. आप्पा, सांबार संपला काय? नाही आहे ना. शक्ती, राग बाजूला ठेव आणि सांबार दे बघू. आप्पा, इडल्या विकायचं नीट ट्रेनिंग दिलं नाही वाटतं तुम्ही. उचल ती प्लेट, पटकन उचल. बघितला दादागिरी. गिरायकाशी बोलायची नीट पद्धत पण नाही मुलीला. अशा पद्धतीत हातावर सांडला ना सगळा सांबार. ऐक, हात भाजला बाबा. मुद्दाम केलंय तू हे सगळं.
बघितलं आप्पा, आतापर्यंत कानाखाली मारत होती, आता भाजायला लागली तुमची पोरगी. ए हॅलो, मी काय जाणून बुजून नाही केलं, चुकून सांडलं ते सांबार. जाणून बुजूनच केलंय तू, मुद्दाम केलंय तू. खोटं बोलू नको. अरे किती किती कपटे असशील का तू. ए तू चुपचाप इडल्या खा, पैसे दे आणि निघ इथून. तुझ्याशी वाद घालायला वेळ नाहीये माझ्याजवळ. हॅलो, चटणी द्या, चटणी. हा मी देतो. आप्पा तुम्ही राहू द्या ना, किती कष्ट करणार याव्यात आता तुम्ही. तुमची सुकन्या आहे ना, ती वाढेल. आज मिळेल का चटणी, का उद्यापर्यंत ट्रे अशी जातात धरून बसायचं मी. हळू हळू. अरे बस बस, काय आंघोळ करायची का मी चटणीने. कर ना, तू चटणी अशी डोक्याला शॅम्पू म्हणून लाव आणि सांबार ओतून घ्या अंगावर. मी कशाला, तूच कर ना. तुलाच आहे हाऊस, मला नाही. गावगुंड. मी गाव गुंडा काय. अरे मग तू मारकी म्हैस आहे, मारकी म्हैस. मला मारकी म्हैस म्हणाला. मी मारकी म्हैस आहे. मग तू रानटी रेडा, झिपऱ्या आणि वांग्या आहेस. मी झिपऱ्या, तू वांग्या. हो. मग तू झिपरी, तू ढबू मिरची. अरे थांबा, काय लहान मुलांसारखे भांडत बसलेत. शिवा तू इडली खाऊन घे, शक्ती तुझ्या कामाला लागतात. तिला सांगा ना गुपचूप राहायला. गिरायकांची बोलायची ही पद्धत आहे का. अशा पद्धतीने बोलणार. अरे गिरायक जातील ना सगळे पळून, येतील का परत. हा बोल रे. काय कधी. थांब मी आलो. थांब. आदळला त्याचे पैसे दे ना. पैसे कोण देणार. हे थांब ग, येईल नंतर तो. तुम्ही ना त्याला लावडून ठेवलाय. मला कळत नाही तो माणूस कसा आहे ते. मला ऐकत नाही काही. फुकट्या. अरे तू चोरलेस पैसे, चोरी केलीस. नाही करत नाही, चोरले हो पैसे. आई शपथ, माझ्यावरती शपथ घेऊन असं काय करतोय. तुला मारू नका, त्यांनी पैसे नाही चोरले तुमचे. तू पण त्यात सामील आहेस. ठेवलं मी. काय झालं. का मारता माझ्या मित्राला. अरे तुझ्या दोस्तानं माझ्या गल्ल्यातले पैसे चोरलेत. या चोरट्याला मारू नाही तर काय पूजा करू. चोरी आणि आजपर्यंत इमानदारीत काम केलंय ना तुमच्याकडे. आज चोरी करणं शक्यच नाही. कोऱ्या कागदावर लिहून देतो मी. कोऱ्या कागदावर लिहून द्यायला तुला लिहिता येतं का ते सांग आधी. तू अर्धा अडाणी आहेस याच्यासारखा. दिवसभर कुटाने करत बसता तिघ इथं. हा करतो कुटाने. मग तुमचं नुकसान करण्यासाठी नाही करत. खूप फायदा करून दिलात ना तुम्ही माझा. आता नाही, आजपासून कामावर यायचं नाही तू. आणि दुकानाजवळ दिसलास तर टांगड्या तोडीन तुझ्या. अरे तुम्ही कशाला सांगता, मीच सांगतो. आता वस्ताऱ्या तुमच्याकडे कामाला नाही येणार. आणि वस्ताऱ्या, काय गरज नाही असल्या माणसाबरोबर काम करायची. तुला मी तुझं स्वतःच सलून काढून देतो. तू आणि याला सलून काढून देणार, तेही स्वतःच. अरे आरशात जाऊन तोंड बघ तुझं. तुझ्याच कामाचा तुला ठाव ठिकाणा नाही आणि तू याला सलून उघडून देणार. या हे म्हणजे असं झालंय, खिशात नाही दमडी आणि निघालाय बनवायला महादेवाची पिंडी. अरे त्या प्रिन्स शेटची हुजरेगिरी करण्यापेक्षा कुठली तरी मोलमजुरी कर. शिक्षणाचे तर 12 वाजवलेतच आहेत. त्या बापाचं आयुष्य गेले त्या प्रिन्सची गाडी हाकून, आणि तूही तेच करणार वाटतं. हे छगन, जे काय बोलायचं असेल ना ते मला बोलायचं. माझ्या नानांबद्दल आणि प्रिन्स सरकारांबद्दल एक पण शब्द जास्तीचा बोलला ना, या नरड्या सकट तुझी जीभ काढून हातात देईन. काय बोलला तू. खिशात नाही दमडी आणि चालला बनवायला महादेवाची पिंडी. मग कान खोलून ऐक. शंभू महादेवाची शपथ घेऊन सांगतो, या माझ्या जिगरीला. जिगरी कोण. वस्तारा. या वस्ताऱ्याला नाही त्याचं स्वतःच सलून काढून दिलं ना, नाव नाही सांगणार शिवा. तुला दिसणारी ती बाई, तिचा त्या घटनांशी काहीतरी संबंध असावा. मला सांग, तुला लहानपणीच्या काही घटना आठवतात. सगळं ना खूप विचित्र आहे. प्रोफेसर म्हणाला तसं पुन्हा भूतकाळात डोकवायचं. नाही, शक्य नाही. मला माझा भूतकाळ आठवायचाच नाही. पण असं काय घडलं असेल माझ्या लहानपणी.
मला दिसणाऱ्या त्या बाईशी त्याचा काही संबंध असेल का? शक्ती, लक्ष कुठे आहे तुझं? कोणी जळाली सगळी. सॉरी सॉरी अम्मा, अगं माझं लक्षच नव्हतं. सॉरी. कुठे रमली होतीस? कुठल्या विचारात रमली होतीस तू? अम्मा ते काही नाही. काही नाही कसं? मी पाहिलं तुझं अजिबात लक्ष नव्हतं बघ त्या फोडणीकडे. काय झालं? कसला विचार करत होतीस एवढा? अम्मा विचारांचं काय, ते कसले ना कसले असतातच. कधी अभ्यासाचा विचार, कधी करिअरचा विचार, कधी आमच्या अंधश्रद्धा विरुद्ध ऍक्शन प्लॅनचा विचार. ह्याच सगळ्या विचारात. अम्मा शक्ती, मला काय ते खरं सांग, तुझ्या डोक्यात कसली चक्र सुरू आहेत बघ. अगं मग सांगितलं ना आता, काही नाही, जनरल. तुझी अम्मा असते मी. तुझ्या नजरेत बघूनच मला समजतं बघ तुझा मूड कसा येतो. चल पटकन काय ते खरं सांगून टाक. हे बघ शक्ती, मनावर विचारांचं प्रेशर जास्त झालं ना की इडली नाही होत, सांबार होतं, सांबार. आणि विचारांचं सांबार होऊ द्यायचं नसतं बघ. अगं अम्मा मी खरं सांगते, तुला वाटतं तसं काहीच नाही. काहीच नाही ना? मग राहू दे. तुला नाही सांगायचं ना? ठीक आहे, मी आई जगदंबेला आता नवसच करणार आहे. तुझ्या मनात जी विचारांची भरती आली आहे ना त्याची लवकरात लवकर ओहोटी होऊन जाऊ दे. आणि तुझ्या मनाच्या तळाशी सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला लवकरात लवकर मिळू देत बघ. तुझा देवावर विश्वास नसला ना तर एक दिवस असाच होणार बघ तू. काय? तुम्ही अगं घाबरतेस कशाला? कळलं, त्या मुलीचा विचार करतेस ना? भद्रा, मी काय सांगितलंय तुला? शांत राहायचं. आपलं एक चुकीचं पाऊल आपल्यालाच खड्ड्यात टाकू शकतं. मला शांत राहायला सांगता, पण तुम्ही पण त्या मुलीचा काटा कसा काढायचा ह्या गोष्टीचा विचार करता ना? पण असंच हातावर हात ठेवून बसलो ना तर एक दिवस ती मुलगी आपल्याला देशोधडीला पाठवेल. असं मोकळं सोडून चालणार नाही तिला. काहीतरी केलं पाहिजे. करूया, नक्कीच करूया. असंही माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, मी तुला उद्या सांगतो. उद्या नाही, आजच सांगा. मला अजिबात धीर धरवत नाहीये, तुम्ही मला आत्ताच सांगा. ओके ओके, सांगतो. आपण तिला मारायचं नाही, या शहरातून कायमचं हकलून द्यायचं. कसं, कधी, हे मी वेळ आल्यावर तुला सांगेन. आत्ता सांगेन. खूप उशीर झालाय, चल.
इथे काय करते? प्लीज प्लीज प्लीज. काय शक्ती आहे, शक्ती. शक्ती? हो. अगं तू कोणी नाही, काय झालं? तू घाबरलीस का? शक्ती गेटच्या बाहेर उभी आहे. अगं किती वाजले? आता कोणी नाहीये तिथे. कोणी नसेल. कोणी आहे? माझ्या प्रत्यक्ष डोळ्यातून मी डोळ्याने पाहिले ती बाहेर उभी आहे. भद्रा शांत हो, तुला भास झालाय. शांत. भास नाहीये, मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने पाहिले ती बाहेर गेटच्या बाहेर उभी आहे. अगं बघ किती वाजले, कोणी नसेल. ऐका ना माझं. मला भीती वाटते. तिला सगळं कळलं असेल. तिला कळलं असेल की आपण तिला शहराबाहेर घालवतोय. तिला हे पण कळलं असेल की आपण नरबळ देतो चटकमाला. आपण सगळं ती मुलगी ना थांबणार नाही आता. म्हणून म्हणत होते की तिला मारून टाका म्हणून, पण तुम्ही ऐकलत माझं. भद्रा शांत हो. भद्रा काय करते? ठीक आहे ओके. आधी शांत हो, आपण बाहेर जाऊन बघू. ओके हा बघूया. चल ये घाबरू नकोस. चल ये. इथे कशी आली मी? हा बंगला कुणाचा आहे? आणि मी तर घरी झोपले होते, मग इथे झोपेत चालत आले मी. हे बापरे, आता हे काय नवीन? ही शक्ती, तू भ्रमिष्ट झालीयस. तुला ना आता खरंच उपचारांची गरज आहे. शक्ती अम्मा शक्ती. अयो ती नाहीये. उठा. अगं बाथरूमला गेली असेल का? नाहीये, दरवाजा उघडा आहे बाहेरचा. शक्ती ए शक्ती नाहीये ग. दरवाजा उघडा आहे पण शक्ती नाहीये. शक्ती कुठे गेली असेल ही पोरगी न सांगता? तेही एवढ्या रात्री. तुला कोणी काही केलं तर नसेल ना? हे बघ, नको तो विचार करू नकोस. मी कॉल करून बघतो तिला. अयो फोन तर घरातच आहे इकडे. मग कुठे गेली ती? आई जगदंबे, माझ्या पोरीचं रक्षण कर बघ. तिला लवकर सुखरूप घरी आण. हे बघ, तू शांत राहा. मी बघून येतो. तू काय काळजी करू नको. आणि हे बघ, असं काहीतरी अभद्र डोक्यात विचार आणू नको, कळलं? अयो, मी पण येते तुमच्या बरोबर. मी नाही एकटे घरी राहणार. तिला शोधायला मी जर का गेलो आणि ती इथे आली तर आपण दोघेही नाही बघून ती टेन्शन मध्ये येईल. उगाच गोंधळ नको. मी जाऊन बघून येतो. आणि ती जर इथे आली तर मला कळव. अयो, शक्ती सापडली की मला फोन करून कळवा. हो. आई जगदंबे, माझ्या पोरीचं रक्षण कर बघ. तिला सुखरूप घरी आण लवकर. येस. कुठे बघितलंस? गेटच्या बाहेर. चल. गेटच्या बाहेर. इथे होती. कुठे गेली? कुठे? इथेच होती. इथे होती गेटच्या बाहेर. आणि इथे ना वर तिकडे ती बघत होती बंगल्याकडे. बंगल्याकडे एकटक बघत होती. आपण आलो आणि गायब झाली असेल. घाबरली ना म्हणून पळून गेली. पळून नाही गेलीये. तुला भास होत आहेत, तेच सांगतोय मी. वेडी वाटते मी प्रिन्स तुम्हाला? अहो, मला भास नाही होत आहेत. मी खरं सांगते. ती इथे उभी होती आणि वर ती अशी बघत होती. डोळे वटारून बघत होती. जांभळ्या रंगाचा ड्रेस घातला होता तिने. भद्रा थांब जरा. भद्रा थांब.
हे बघ, गेले कित्येक दिवस त्या मुलीचा तू विचार करतेस म्हणून तुला तिचे भास होत आहेत, दुसरं काही नाहीये. नको विचार करूस. प्लीज, मला भास नाही होत आहेत. मी तुम्हाला खरंच सांगते, माझ्या या डोळ्यांनी मी तिला प्रत्यक्षात बघितलं होतं. तिला आपल्याबद्दल सगळं कळालंय म्हणून ती इथे आली होती. आपल्यावर लक्ष ठेवून येते, आपल्या मागावर येते. तिला संपवलं पाहिजे, तिला संपवलं पाहिजे. प्लीज लक्षात घ्या जरा. ठीक आहे, आपण समजू. ती इथे आली होती, पण आता त्या मुलीचा विचार करायला नको. भद्रा, मी खूप दमलोय ग, मला आरामाची गरज आहे. प्लीज चल.